मुंबईतल्या दादर पश्चिम इथल्या सेनापती बापट मार्गावर कार आणि टॅक्सीचा अपघात झाला। ओव्हरटेक करण्याच्या नादात कार टॅक्सीला धडकली। या अपघातात दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। विरारच्या पारोळी इथल्या क्रशर मशीन प्लांटवरील हजारो रुपये किमतीची कॉपर वायर चोरट्यांनी लंपास केली। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। अमरनाथमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक पाहायला मिळालं। नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 12 मधील गावदेवी मैदानात एका अज्ञात व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। ही व्यक्ती गेल्या 2 दिवसांपासून मैदानातील बाकड्यावरती बसून होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करतात। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डब अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान हा ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे। आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असून आता केवळ 3 दिवस निधी खर्च करण्यासाठी आणि प्रलंबित देयके अदा करण्यासाठी हातात आहेत। त्यातही हे 3ही दिवस सुट्टीचे। मात्र वर्षाअखेर लक्षात घेता मंत्रालयातील अनेक विभागांनी गुढीपाडव्याचा 30 मार्चचा दिवस वगळता शनिवारी 29 मार्च आणि रमजानची सुट्टी असलेला सोमवार 31 मार्च हे 2 दिवस काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यावरील कर्जाचा भार, फुकटच्या योजनांवर होणारा मोठा खर्च, एकूणच आर्थिक नियोजन करताना होत असलेली कसरत या पार्श्वभूमीवर एकमेकांशी निगडीत असलेल्या योजनांचं एकत्रीकरण आणि फुकटच्या योजना कमी करणं या द्विसूत्रीवर आता राज्य सरकारने भर दिला। त्यासंबंधीचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामावर आता मुंबई महापालिका डॅशबोर्डच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे। सध्या ही सुविधा फक्त पालिका अधिकाऱ्यांसाठी असणार आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाची मुदत दिनांक 31 मार्च 2025 होती। मात्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेल्या मागणीनुसार याला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून आता या योजनेत सहभागी होण्याबाबत 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प देता येणार आहे। नवी मुंबई हे फ्लेमिंगोचं शहर आहे। काही घटकांकडून पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून फ्लेमिंगो क्षेत्राचं अस्तित्व मिटवण्यासाठीचे प्रकार सुरू असल्याचा पुनरुच्चार वनमंत्री गणेश नाईक यांनी केला। नाईक यांनी पुन्हा फ्लेमिंगो सिटीचा आग्रह धरलाय आणि त्यामुळे आता तरी फ्लेमिंगो वाचतील अशी चर्चा सुरू आहे। मार्च एंडिंगमुळे महावितरणच्या थकीत वीज बिलांची वसुली सुरू आहे। बिलांचा भरणा न केलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जातोय। महावितरणच्या वाशी मंडळाने तात्पुरत्या स्वरूपात 5431 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला। आर्थिक वर्षाच्या अखेरीस 3 दिवस सुट्टी आहे आणि या कालावधीमध्येही नागरिकांना कर भरणं शक्य व्हावं यासाठी पालिकेनं सर्व कर वसुली केंद्र आणि कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। संयुक्त महाराष्ट्राच्या 65व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अजित पवार गटातर्फे मे महिन्यात राज्यभर महाराष्ट्र उत्सव साजरा होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये यासाठी अशा ठिकाणांची संयुक्त पाहणी करून उपाययोजना कराव्यात। उपनगरी रेल्वे सेवा अखंड सुरू राहील यासाठी दक्षता घ्यावी असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेवरील मेट्रोची धाव आता कल्याणऐवजी उल्हासनगरपर्यंत असणार आहे। कारण मेट्रो 5 मार्गिकेचा आता खडकपाडा ते उल्हासनगर असा विस्तार होणार आहे। त्यामुळे आता लवकरच उल्हासनगर, बदलापूर आणि विरार वासियांचे मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबवला जात असलेला नदी सुधार प्रकल्प फसवा असल्याचा आरोप नागरिकांनी केला। या प्रकल्प उभारणीसाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणार आहे। त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला। पुण्याच्या खराडीत नदीपात्रावरील पुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून रखडलं। हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली। या मागणीसाठी राष्ट्रवादीकडून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। पुलावर उभं राहत केक कापून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला। बदलापुरातून गणपती बाप्पाच्या मूर्ती कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दुबईला समुद्रमार्गे रवाना होत आहेत। यंदा कॅनडाला 7500 पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्ती रवाना केल्या जात आहेत। मुंबईच्या गोरेगाव इथे अंतरयोग फाउंडेशनचे प्रमुख आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाचंडी होमचं आयोजन करण्यात आलं आणि या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी अंतरयोग श्री दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्र साधना या ग्रंथाचं लोकार्पण पार पडलं।
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ होते. मंदावलेला वारा आणि हवेत साचलेली प्रदूषके यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवतोय. या पार्श्वभूमीवर SMRA या संस्थेच्या पुढाकारातून बैठक पार पडली. प्रदूषण नियंत्रणासाठी हरित उपाययोजना, सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहन आणि वृक्ष लागवडीवर भर देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. आणि आता मंडळी एक ब्रेकिंग न्यूज. अंबाबाई मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ अंबाबाई मंदिर समितीला याबद्दलचं निवेदन देणार असल्याचं कळतंय. आधी सिद्धिविनायक आणि त्यानंतर आता आपण बघतोय की राज्यातील वेगवेगळ्या देवस्थानानंतर अंबाबाई मंदिरात देखील ड्रेस कोड हा लागू करण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ अंबाबाई मंदिर समितीला याबद्दलचं निवेदन देणार असल्याचं कळतंय. रिझर्व्ह बँक येत्या ऑगस्टपर्यंत रेपो दरात 3 वेळा कपात करण्याची शक्यता आहे. यातून रेपो दर 0.75% कमी होऊन लोकांच्या कर्जाचा बोजाही कमी होऊ शकेल. उष्णतेचा पारा चढल्यानंतर एसीच्या किमती 4 ते 5% वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये ही वाढ होण्याची शक्यता. अमेरिकेने पुकारलेले टेरिफ वॉर आणि कच्च्या मालाच्या किमतीतील सातत्याने होणारी वाढ यामुळे किमतीतील वाढ अटळ आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला होता आणि या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले आणि या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज 10% स्वस्त होणार आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळणार. एसटीने यंदाच्या उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष नियोजन केलंय. या कालावधीत नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 764 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 2% वाढ केली. या निर्णयाचा फायदा सुमारे 1,15 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना होईल. भिवंडी तालुक्यातील कुंभारशिव गावात ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचं जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकार्पण करण्यात आलं. त्यामुळे ग्रामस्थांना फक्त 5 रुपयात 20 लिटर आरो फिल्टरचं पाणी मिळणार आहे. बदलापुरातून गणपती बाप्पा सध्या कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबईला समुद्रमार्गे रवाना होत आहेत. यंदा कॅनडाला 7,500 पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्त्या पाठवण्यात आल्या. भिवंडीतील माडा कॉलनीमध्ये जापानीज पद्धतीचा वापर करत एक्लर्स आणि द मेकिंग इंडिया फाउंडेशनच्या वतीनं 2350 प्रकारची वेगवेगळी झाडं लावण्यात आली. बेळगाव इथून सावंतवाडीच्या दिशेनं गोमांसाची वाहतूक करणाऱ्या 4 चाकी वाहनांचा पाठलाग करत हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांनी हे वाहन रोखलं. दरम्यान सरफराज भाऊद्दीन ख्वाजा या तस्कराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सोलापूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगत 27 लाखांचा गंडा घालण्यात आला. दरम्यान सायबर पोलिसांनी गुजरातमधून दोघांना ताब्यात घेतलेले. या प्रकरणाचे धागेदोरे दुबईपर्यंत असल्याची माहिती मिळते. धाराशिवच्या कळंबमध्ये राहत्या घरात सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आणि ही महिला बीड जिल्ह्याची रहिवाशी असून काही वर्षांपासून कळंब इथे राहत होती. या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणाचा तपास केला जातोय. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील सोनस गावात घरगुती वादातून पुतण्यानेच काकाची हत्या केली आणि या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. कर्जतजवळील भिवापुरी रेल्वे स्थानकाजवळ 6 दुचाकी जळून खाक झाल्यात. वनव्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. प्रशांत कोरटकर वापरत असलेली कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली. याच मर्सिडीजने कोरटकर नागपूरहून चंद्रपूरला गेला आणि चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाजवळच कार सोडून तो फरार झाला होता अशी माहिती मिळते. प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या रोल्स रॉईसचं गूढ अखेर उकललंय. प्रशांत कोरटकरकडची आलिशान रोल्स रॉईस पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलं. तुषार कलाटेंच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये आलिशान रोल्स रॉईस उभी असल्याचं व्हिडिओत दिसतंय. कोरटकर सोबत माझा कोणताही संबंध नाही. 3 महिन्यांपूर्वी एका कॉमन फ्रेंड सोबत कोरटकरची भेट झाली होती आणि ती गाडी मी BMW फायनान्सकडून 2017ला घेतली होती असं स्पष्टीकरण तुषार कलाटे यांनी दिलं. प्रशांत कोरटकरच्या फरार प्रकरणात आपलं नाव गवलं जात असल्याचं धीरज चौधरी यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं आहे. कोरटकरला ओळखत नाही आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती माझा मित्र असल्यानं त्यानं वाहन मागितलं म्हणून मैत्री खातर त्याला वाहन दिलं. मात्र माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण धीरज चौधरी यांनी दिलं. एक शिवप्रेमी म्हणून माझा राग स्वाभाविक आहे. प्रशांत कोरटकर समोर आल्यावर माझं मस्तक भडकलं. कोणत्याही शिवप्रेमीच्या मनात हेच आलं असतं तेच मी केलंय आणि त्यामुळे कोरटकर बाहेर जरी पडला तरी त्याला सहज महाराष्ट्रात फिरू देणार नाही
असा थेट इशाराही वकील अमित कुमार भोसले यांनी दिला. आमदार प्रवीण दटके यांनी नागपूरमधील गणेशपेठ इथल्या पोलीस ठाण्यामध्ये अतुल लोंढेंविरोधात तक्रार दाखल केली. कोरटकर प्रकरणात अतुल लोंढेंनी फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला. 2 दिवसात पीक विम्याचे 2,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी हा माझा विषय नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं स्पष्टीकरण देत कृषी मंत्र्यांनी हात झटकले. कर्जमाफी शक्य नाही असं अजित पवारांनी कुठेही म्हटलं नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अजितदादांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे असं फडणवीस म्हणाले. कर्जमाफीचं आश्वासन म्हणजे महायुतीच्या नेत्यांचा चुनावी जुमला आहे अशी टीका आमदार कैलास पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं पाटील म्हणाले. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली. 2 वर्षात आई तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली. ड्रग्ज प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी एका भाविकाने 1 कोटीचं दान अर्पण केलं. सिंहासन, दानपेटी आणि 11 सोन्याची बिस्किटे या भक्ताने दानपेटीत टाकली. सामान्य साई भक्तांना तासनतास दर्शन रांगेत उभं राहण्यापासून सुटका करण्यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साई मंदिरात व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 वेळेत दर्शन द्यावं अशी मागणी सुजय विखेंनी केली. साई संस्थानने तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा असं विखे म्हणाले. आदिनाथ संप्रदायाचे प्रमुख कल्कीरामजी महाराजांसह त्यांच्या समर्थकांकडून 27 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली. औरंगजेबाची कबर तोडण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आला. कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली. यात 800हून अधिक पैलवानांनी सहभाग घेतला. मात्र यावर कुस्ती परिषदेनं आक्षेप घेतलाय. कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. यावर तुम्ही कारवाई करून दाखवाच, मग पाहू असा थेट इशारा रोहित पवारांनी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला दिला. केंद्र सरकारकडून निधीच नकार दिल्यानं स्मार्ट सिटीची जबाबदारी आता पालिकेकडे आली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प पालिकेकडे हस्तांतरित करावा असं पत्र नगरविकास विभागानं स्मार्ट सिटी प्रशासनाला पाठवलं. छत्रपती उदयनराजेंनी मुख्यमंत्री आणि सरकारवर सडकून टीका केली. वारंवार मागणी करूनही महापुरुषांना अपशब्द वापरण्यासंदर्भात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा का करत नाही असा हल्लाबोल करण्यात आला. तर याचं महाराजांवरचं प्रेम वेगळी आहे का असा सवालही त्यांनी विचारला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी उदयनराजेंवर निशाणा साधला. महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या विचारांच्या भाजप पक्षात उदयनराजे आणि त्यांचे बंधू असणं ही दुःखद बाब आहे असं सपकाळ म्हणाले. बंच ऑफ थॉट या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद उल्लेख करण्यात आला आणि त्या पुस्तकाची होळी उदयनराजे करणार का असा सवालही त्यांनी विचारला. कुणाल कामराला विदेशातून फंडिंग होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे. कुणाल कामराच्या मागे परदेशी ताकद आहे का याची चौकशी व्हायला पाहिजे असं कामरा म्हणाले. कामरावर गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारने कोर्टाचा निकाल वाचावा, विडंबनामुळे अस्वस्थ होण्याचं कारण काय असा सवाल कोर्टाने विचारला. कुणाल कामरा अल कायद्याचा दहशतवादी आहे का असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला. अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणी निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या मतमोजणीनंतर निकालाची घोषणा केली जाईल. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील हाजापूर शिवाराच्या डोंगराळ भागात देवीची मूर्ती आढळली. पिवळ्या रंगाची ही मूर्ती असून चंद्रपूरच्या महाकाली देवीची भरीव मूर्ती असल्याची चर्चा आहे. या डोंगरात ही मूर्ती कशी अवतरली याबाबतचा तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी बेडसह सर्व आवश्यक सुविधा डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघाताचा रुग्ण आल्यास त्याच्यावर या ठिकाणी तातडीने उपचार केले जाणार आहेत. मनमाड शहरातील नागरिक आणि गाळेधारकांनी पाणीपट्टी घरपट्टी पोटी तब्बल 17 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकवल्यामुळे नगर परिषद आर्थिक संकटात सापडली. कर वसुलीसाठी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी धडक मोहीम सुरू केली. थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाते. शिर्डी शिंगणापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवरा नदीवरील एकेरी वाहतुकीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील सोंडेगर गावातील धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडं रुजली असल्यानं धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरली. येत्या 15 दिवसात कोणालाही न सांगता आम्ही चिपी विमानतळाला टाळ ठोकणार असा इशारा पुन्हा एकदा ठाकरे गटाचे माजी आमदार
वैभव नाईक यांनी दिला. 5 महिन्यांपासून चिपीवरून मुंबईला जाणारी विमानसेवा बंद आहे, असं वैभव नाईक म्हणाले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 92,500 रुपयांवर पोहोचला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने नंदुरबारमध्ये मूक पदयात्रा काढण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. 300 पेक्षा अधिक शिवभक्तांनी पदयात्रेत सहभाग घेत संभाजी महाराजांना अभिवादन केलं.